यानंतर जुई जाधव आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडे जाऊया। जुई, सध्या तू कुठे आहेस? तिथली परिस्थिती सध्या काय? दीपाली, मी सध्या दादर टीटी सर्कल परिसरामध्ये आहे आणि आत्ताची जरी आपण दृश्य पाहिली तर मग पाणी पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे। पाणी इथे मगाशी काही प्रमाणामध्ये निचरा झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा पाणी भरण्यास इथे सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे आणि पावसाने जोर धरल्यामुळे इथे पाणी पुन्हा एकदा साचायला सुरुवात झाली आहे। वाहनं याच गाड्यातून आपला मार्ग काढतायत आणि गाड्या ह्याच खरं तर पाण्यातून आपला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत। मुंबई महानगरपालिकेची टीम असेल, मुंबई पोलिसांची टीम असेल, सर्वच इथे आपले शर्थीचे प्रयत्न करतायत, ह्या गाड्यांना जागा दाखवतायत आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी देखील ते प्रयत्न करतायत। मगाशीची जर आपण दृश्य पाहिली तर मग थोड्या प्रमाणामध्ये फुटपाथ दिसत होता, पाणी थोडंसं ओसरलं होतं, परंतु पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढली आहे, पाण्याचा जोर वाढला आहे। पाऊस देखील आता पुन्हा एकदा मुसळधार इथे सुरू झालेला आहे आणि जर हा पाऊस असाच सुरू राहिला, जर हा पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र हे पाणी जे आता गुडघ्यापर्यंत आलं आहे ते पुन्हा एकदा कमरेपर्यंत येऊन ठेपेल, कारण का मगाशी ते कमरे एवढं पाणी होतं, आता इथे गुडघाभर पाणी झालंय। मात्र जर पावसाची परिस्थिती, पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र पुन्हा एकदा कमरेपर्यंत पाणी इथे जमा होऊ शकतं आणि मुंबईचे रस्ते पुन्हा एकदा बंद होऊ शकतात। वाहतूक इथे आता काही प्रमाणामध्ये सुरू केली आहे, कारण का पाणी ओसरलं होतं म्हणून, परंतु आता पाणी वाढायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। जसा जसा पावसाचा जोर वाढतोय तसं तसं इथे पाणी देखील भरायला सुरू होते। सगळेच कर्मचारी इथे प्रशासनाचे तैनात झाले आहेत आणि नागरिकांना मदत करण्यासाठी सगळेच इथे जोरदार प्रयत्न करतायत आणि नागरिकांना सुखरूपपणे आपल्या ठिकाणी पोहोचवतायत। दीपाली, खरं तर तू सुद्धा सकाळपासून अगदी पावसाचे प्रत्येक अपडेट्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतेस। तू सुद्धा स्वतःची काळजी घे आणि धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि हे आपण थेट दृश्य पाहतोय, मिठी नदी परिसरातली ही दृश्य आहेत। मिठी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। मुंबईकरांची चिंता वाढवणारी ही मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत, पावसानं जोर धरलाय, सगळीकडे प्रचंड अंधारून आलाय आणि मिठी नदी परिसरातली मिठी नदीनं आता इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे पुढचे काही तास हे मुंबईकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत। आणखी काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर मिठी नदीचं पाणी ही पात्र बाहेर येईल आणि त्यामुळे या परिसरातल्या माहीम, कुर्ला आणि साकीनाका या भागांमध्ये सुद्धा हे पाणी शिरू शकतं आणि या पार्श्वभूमीवर प्रशासन सुद्धा अलर्ट झालेलं आहे। पाण्याचा प्रवाह आपण पाहू शकतो, मुसळधार असा पाऊस आहे आणि त्यामुळे ही नदी आता ओसंडून अशी वाहते, दुथडी भरून वाहते। मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्यानं वाढ होताना दिसते। मुंबईची मिठी नदी कोपली की मुंबईत हाहाकार माजतो, याचा प्रत्यय मुंबईकरांना 26 जुलैच्या पावसात आलेला आहे आणि त्यामुळेच आता ही बातमी सुद्धा मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे। मिठी नदीची पाणी पातळी ही सातत्यानं वाढते आहे, नागरिकांचं तिथल्या स्थलांतर करण्यात येत आहे। प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि प्रत्येक वेळी खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक गोष्ट करण्यात येते आहे। मुसळधार पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे। मिठी नदीच्या लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे। त्याचबरोबर इतर भागातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। असाच पाऊस सुरू राहिला तर मिठी नदीच्या किनाऱ्यावरच्या कुर्ला, त्याचबरोबर वांद्र्याच्या किनारी भागात देखील पाणी साचण्याची शक्यता आहे आणि आता सध्या सुद्धा कुर्ला, सायन, चुनाभट्टी, दादर अशा भागात रुळांवर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे। जर असाच पाऊस सुरू राहिला तर मुंबईकरांची चिंता आणखी वाढू शकते। खरं तर आणखी काही तास हे मुंबईकरांचे महत्त्वाचे आहेत। तर मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईत पावसाची धुवाधार अशी बॅटिंग सुरू आहे। मुंबईकरांसाठी परिस्थिती ही आणखी बिकट बनत चालली आहे। काल जसा पाऊस होता तसाच आज पाऊस कायम आहे। मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलाय। काही तास हे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे घराबाहेर पडू नका असं आवाहन आम्ही सुद्धा सातत्यानं करतोय। प्रशासन सुद्धा सातत्यानं असंच आवाहन करतंय। सावधगिरी बाळगण्याचा इशारा सातत्यानं देण्यात येतोय। प्रशासन यंत्रणा ही अलर्ट मोडवर आहे, पण तरी सुद्धा नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा सातत्यानं देण्यात येतोय। आपण पाहतोय मिठी नदी परिसरातली ही दृश्य आहेत। पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे, पाणी पातळी ही सातत्यानं वाढते। अजून सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे, पावसानं आणखी जोर धरलेला आहे।